आहे का आपण विहारात बसलेलो आहे। मी बोलताना मध्ये कोणी बोलायचं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा प्रत्येक गोष्टी मूलभूत हक्क दिलेले आहेत। महापालिका आमच्या जीवावर चालते, महापालिकेच्या जीवावर आम्ही चालत नाही, कळलं। दुसरी गोष्ट, तुम्ही जे काय आता लिहून देताय, जे म्हणताय ना, हे ऑथोराइज नाही, याला ऑथोराइज करून आणा। आपण जावा महापालिकेचे संबंधित, जसं तुम्ही आयटी कार्ड घालून आलात ना, तसं त्या पत्राला ऑथोराइज करा। आणि यांचा जो मुद्दा आहे की 30 जून पर्यंत वाढवून पाहिजे, ते 30 जून पर्यंत द्या। आणि जी पण गोष्ट आपण लोकांसाठी करतो, जर लोकांच्या भल्याचा जर एवढा तुम्हाला कळवळा असेल तर तुम्ही ते डिस्प्ले करा, इथं आणून बॅनर लावा, नोटिसा काढा, सगळ्यांच्या घरी वाटा, सगळ्यांच्या हरकती घ्या, त्याच्यावरती काम करा आणि मग तुम्ही कारवाई करा ना। तेव्हा विरोधात आल्यानंतर तुम्हाला ना नगरसेवकाला बोलवायची गरज आहे, ना पोलीस प्रशासनाला बोलवायची गरज आहे, ना आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, कळलं का। करायचं तर कायदेशीर करा, कायदा आम्हाला पण कळतो। राहिला प्रश्न, जर तुम्हाला काय प्रेशर पाहिजे असेल, तुमच्यावर कोणता प्रेशर असेल, तर मुंबई शहराचे पालकमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, एकनाथ शिंदेंशी मी बोलतो। दुसरं तुम्हाला पाहिजे असेल कायदेशीर तर कोर्टात पण जाऊ, पण आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे, रहिवाशांना प्रोजेक्ट करायचा आहे, फक्त नाही करायचा नाही असं नाही, फक्त वेळ वाढवून द्या, तेवढं तुम्ही करा। आर्ग्युमेंटला आर्ग्युमेंट केलं तर मी रात्रभर इथं आर्ग्युमेंट करू शकतो। तुम्ही 2 मुद्दे काढा, मी 4 काढा, त्यामुळे एकच मुद्दा आता ओव्हरऑल झालेला आहे की 30 तारीखपर्यंत वाढवून द्या, तेवढं करा आणि विषय मिटून 30 जून पर्यंत वाढवायचं बघा, बस विषय मिटून टाका। साहेब, दिगावकर साहेबांचा फोन आलेला, कमिशनर आहे बघा, यांना सांगा साहेब। मी बोलतो ना दिगावकर साहेबांची, त्यात काय असेल तर मी क्लिअर बोलून घे, काय बोलले सांगा ना मला, मी परत ते म्हणाले की आज 31 मे पर्यंत यांना आपण टायमिंग दिलेला आहे, यांच्याच रिक्वेस्ट प्रमाणे, कारण की हे 5-6 जण, ऐका, कोळंबकर साहेब आणि आपले हे 4-5 जण पण गेलेले दिगावकर साहेबांकडे, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 31 मे पर्यंत आम्हाला वेळ द्या, यांनी सांगितलं। त्याच्यानंतर परवा जेव्हा ही कारवाई होती, परत त्यांना बोलवलं गेलं, तेव्हा पण यांची रिक्वेस्ट होती की 31 मे पर्यंत आम्हाला मुभा द्या। तर दिगावकर साहेबांनी आता काय फोन केला, त्यांना कमिशनरांनी सांगितलं की ठीक आहे, 31 मे पर्यंत यांना मुभा द्यायची द्या, पण त्यांच्याकडनं लेखी घ्या की आम्ही 31 तारखेला रूम खाली करून जातो, आणि जे लिहून देत नाही आहे त्यांच्यावरती कारवाई करा। हे मला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन, लोकांना माहिती एक मुद्दा हे बघा, इथं कॅमेरा चालू आहे, मी ऑन रेकॉर्ड सांगतो, तुम्ही जर राजकीय काय करत असाल ना, कोण नगरसेवक, कोण आमदार, कोण खासदार, 4-4 जण जात असाल तर तुम्ही लटकून राहणार, मी स्पष्ट सांगतो। तुम्ही रहिवाशांनी एक मीटिंग विहारात घ्या, एक मत करा, 31 मे का 30 जून, आणि एका मताने प्रशासनाची बोला, लोकप्रतिनिधीशी बोलला तर अडकाल। तुमचा पक्ष जर मध्ये आणत असेल तर तुम्ही अडकून राहणार, आम्ही पण मध्ये येणार नाही, कोण येणार नाही। बाबासाहेबांनी संविधानिक सगळ्यांना अधिकार दिलेत, लोकप्रतिनिधी जेव्हा प्रेशर टाकायसाठी असतो, तुमच्यानी काम होणार नाही तेव्हा, पण काय गरज नाही तुम्हाला लोकप्रतिनिधीची। जर लोकप्रतिनिधी पाहिजे असतील तर त्यांना पण बोलवा, एक स्वतंत्र मीटिंग घ्या, एक मत करा आणि प्रशासनाला सांगा की बाबा 30 जून आमची लास्ट तारीख आहे, 30 मे आहे, जे काय ते एक मत सांगा। 4 जण उठतील आणि कोळंबकर साहेबांचे खास तिकडे जातील, कोण उर्मिला ताईकडे जाईल, कोण माझ्याकडे येईल, हे फाटे फुटत राहणार, काम होणार नाही। कोळंबकर साहेबांचा पण तेवढंच असेल, मी काय म्हणतो, तुम्ही ठरवा ना, रहिवाशांनी ठरवा। 31 तारखेपर्यंत हो बरोबर, 15 दिवस 20 दिवस तुमच्याकडे पण त्या दिवसात तुम्ही करू शकता नाही, मग तेच सांगतो ना, आज लिहून आज असं आम्हाला एक मिनिट भाऊ, तसं नाही, 20 दिवस त्यांच्या फोनवरती, स्पीकर फोनवरती दिगावकर साहेबांनी बोललेलं आहे, सगळ्यांनी ऐकलं, मग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे। याच्यामध्ये मी आहे का, हे आहे का, ते आहे का नाही, विचारावं त्यांनी काय बोललं। आणि 31 साहेब, 31 मे हे यांनीच सांगितलेली तारीख आहे, 31 मे यांनीच सांगितलेली तारीख आहे, यांनीच तारीख सांगितली। 31 मे कोणी सांगितलं? यांनी हे सगळे आलेले, हे सगळे आलेले, लोकांना माहिती नाही, 31 मे लोकांना माहिती सगळे आलेले। तुम्ही काय सांगितलं 31 मे? आम्हाला लोक आहेत ना इकडे? आहेत का तुम्ही? नाही 31 मे ला तयार नाही आम्ही, हे तुम्ही पण बोला, तयार नाही आम्ही, बोलतो ना, मी बोलतो ना, तू दिगावकर साहेबांशी बोल आता की 31 मे आम्ही काय
आमची डेडलाईन नाही. हे त्यांना बोलू द्या. आता दिगांबर साहेबांना भेटून आला तेव्हा पण 31 मे बोललेत ना साहेब, तेव्हा बोलले विषय का नाही काढला. बोललो आम्ही 30 जून बोललेलो आहे. नाही 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 मॅडम, तुम्ही आता पण येऊन 31 मे म्हणालात, असं काय बोलताय? पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली. तुम्ही आता आलात, तुम्ही काय बोलला? 31 मे बोलले होते पण आम्ही नंतर रिक्वेस्ट केली. आणि हे पण म्हणाले हे लोक 31 मे बोलून आले म्हणून साहेबांनी ते झालं. हो बसा. हो, आता आमचं ऐका. मला बोलू दे जरा. एक मिनिट साहेब, आम्ही आता दिगावकर साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून चर्चा करून आलो. ते 15 दिवस म्हणत होते. किल्लेदार साहेब म्हणाले की नाही 1 महिना तरी द्या, पण आम्ही त्यांना 1 महिना पण नाही बोललो. हे आमचे शब्द आहेत. आम्ही जून बोललेलो. दिगावकर साहेबांबरोबर त्यांनी आम्ही 31 मे चर्चा करून सांगितली आलो. होती. आम्ही ती 31 मे पण नाही बोलतो. आता पालकमंत्र्यांना फोन